नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. सकाळी माझा स्वयंपाक झालेला आहे. मुली शाळेत जातात सकाळी लवकर, म्हणून मग सकाळीच माझा टिफिन तयार होतो आणि मग दुपारून कधी कढी भात, वरण भात, तर कधी काहीतरी असं म्हणजे जे मुलींना आवडेल ते थोडं छोटं मोठं बनवलेलं असतं. तर मी आज तुमच्यासोबत जेवण शेअर नाही करणार आहे. आज मी पराठे बनवले होते सकाळीच मुगाचे आणि म्हणजे फायबरयुक्त आपल्या थोड्या भाज्या, बीट, गाजर हे सगळं मी त्यात मिक्स केलेलं होतं. मुली शाळेत गेल्यानंतर ना सगळ्यात आधी मी कपडे लावून घेत असते मशीनला धुवायला, कारण की आपल्या घरामध्ये कपडे आणि भांडे यांचाच पसारा जास्त होत असतो. जवळपास प्रत्येक घरामध्येच हीच कथा असते. मग कपड्यांचा लोड एक एक म्हणजे लावत गेलं, किंवा तुम्ही हाताने धुत असणार किंवा मावशी धुत असणार, तर म्हणजे कपडे भिजायला टाकणं किंवा मशीन आधी लावलं ना बऱ्यापैकी म्हणजे कपड्यांचा जो गोंधळ असतो, पसारा असतो, तो कमी होतो. आणि त्यानंतर कपडे मशीनमध्ये धुतल्या जातात ना तेवढ्या वेळामध्ये आपली बऱ्यापैकी कामं होत असतात. मग मी येते माझ्या छोट्याशा गॅलरीमधल्या गार्डनमध्ये, कारण की रोज झाडांसाठी 10-15 मिनटं काढली ना तर नक्कीच ती इतकी छान फुलतात, हिरवीगार होतात आणि त्यांना अशी छान स्प्रेने अंघोळ घातली. तुमच्याकडे म्हणजे असं पाणी टाकण्यासाठी नसेल तर ना आपली बिसलरी बॉटल घ्यायची, त्याला म्हणजे सुईने ना होल पाडायची. मी बऱ्याचदा यापूर्वी तसंच वापरायची आणि मग त्याच्याने स्प्रे करायचं. अगदी छान झाडांना अंघोळ होते आणि झाडं हिरवीगार राहायला मदत होते. या गॅलरीतल्या झाडांना सगळ्यांना पाणी टाकलं गेलं होतं. छान असं स्प्रेस केला मी, की जेणेकरून धूळ वगैरे बसलेली असते ती निघून जाईल. नंतर ना मी किराणा आणलेला होता आदल्या दिवशी रात्री. मुगाची डाळ आणलेली होती, थोडे सोयाबीन, शेंगदाणे, पाव किलो खोबरं, भगर आणि तीळ वगैरे असं आणलेलं होतं. मुगाची डाळ भरून घेतली बरणीमध्ये. पोहे होतं आधीचं माझ्याकडे 1 किलो होतं, त्यातलं अर्धं वापरलं गेलं होतं. असं 1.5 किलो पोहे मी या डब्यात भरून घेतलेलं. सकाळी जो आपल्याला कामाचा उत्साह असतो ना, हळूहळू 12 वाजेनंतर ना तो कमी होत जातो आणि आपली पण एनर्जी डाऊन होते. जर जे लवकर उठतात ना त्यांची एनर्जी डाऊन होते. जे आधीच उशिरा उठतात ना मग त्यांना म्हणजे तेवढं म्हणजे फ्रेशच वाटतं. कारण पण ना लहान मुलं असतील ना तर आईला उठावंच लागतं, टिफिन बनवायचे असतात आणि काही जणांचे मुलंही मोठे झाले तरीही कॉलेजला जातात, त्यांनाही टिफिनसाठी किंवा मिस्टर ऑफिसला जातात म्हणून टिफिनसाठी उठावं लागतं. पण काहींचं सगळं म्हणजे अगदी जबाबदारीतून काहीजण मुक्त होतात आणि मग त्यांना रिलॅक्स असं 7-8 वाजता उठता येतं. मग त्यांची कामाची तेवढी सकाळची धावपळ नसते. पण मला सुट्टी जरी असली ना तरी मला लवकर उठायला आवडतं. त्यामुळे ना माझं नियोजन अगदी योग्य पद्धतीने पार पडत असतं आणि जी उशिरा उठल्याने जी म्हणजे धावपळ शारीरिक तर होतच असते, पण मानसिक त्रासही होतो. कारण की सगळ्या गोष्टी मॅनेज करणं कधीतरी कठीण होऊन जातं. मी ना साधे सोयाबीन पण आणलेले होते आणि फॉर्च्यूनचे पण आणलेले होते. वेगवेगळ्या बरण्यांमध्ये दोघंही भरून घेतलेले आहेत. फॉर्च्यूनचे सोयाबीन छोटे असतात साईजने आणि मग ते ना मी खिचडीमध्ये टाकत असते. भिजवून घेते आधी आणि मग गरम पाण्यात आणि नंतर मग फोडणीत टाकते. किराण्याच्या किमती किती भरमसाठ वाढलेल्या आहेत. शेंगदाणे मला 174 रुपये किलो मिळालेले, कमी होते आणि साखरेचे भाव पण खूपच वाढलेले आहेत. म्हणजे आता जास्त चहा पिणं बंद होणार, म्हणून कदाचित जे चहाप्रेमी असतात ना त्यांची साखर वाचावी, साखर वाचण्यापेक्षा त्यांच्या पोटात जास्त साखर जाऊ नये म्हणून कदाचित इतके भाव वाढले असतील आणि त्यांनी बचत करावी. कारण की डायरेक्टली 80 रुपये 75 रुपये शहराप्रमाणे प्रत्येक याचा भाव आहे. सगळ्याच गोष्टींचा एवढा भाव वाढल्यामुळे ना, महागाई झाल्यामुळे आपण पण जेवण बनवताना जरा व्यवस्थित म्हणजे जितकी लोकं आहेत तितकंच जेवण बनवावं. कारण की वाया गेल्यानंतर ना एवढ्या किराणा महाग झाल्यामुळे स्वस्त जरी असेल तरीसुद्धा म्हणजे अन्न वाया घालवू नये असं वाटतं मला.
कारण की मी यापूर्वी म्हणजे तेवढं लक्ष नाही द्यायची, म्हणजे वाया घालवत नव्हती. पण थोडंफार शिल्लक असेल तर आपण ते टाकून देत असतो. पण आता त्याचंही व्यवस्थित असं नियोजन करावं लागेल असं मला वाटतं. जी वरती ठेवलेली मनी प्लांट होते ना, त्यांनाही मी आठवड्यात एकदाच पाणी टाकते किंवा 8-10 दिवसात. तर ते पुरेसं होतं आणि छान हिरवेगार राहतात. मग सगळ्यात आधी ना म्हणजे गॅलरी वगैरे मी स्वच्छ करून घेतली, पाणी वगैरे टाकून घेतलं, आणि आली मी हॉल स्वच्छ करायला. हॉल स्वच्छ म्हणजे सोफा वगैरे नीट करून घेतला, कारण की सकाळी म्हणजे अचानक आपल्याकडे कोणी आलं ना, आपला हॉल स्वच्छ असेल तर आपल्याला एकदम छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आपलीही घाईगर्दी होत नाही. महत्त्वाचं हे आहे. जेव्हाही आवरलेलं असतं ना तेव्हा कोणी येत नाही, आणि आवरलेलं नसेल ना तेव्हा अचानक कोणी आलं ना, आपलं त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्षच राहत नाही. आपलं सगळं आपल्या ज्या वस्तू पडलेल्या असतात ना, आणि फ्लॅटमध्ये कसं असतं, कमी जागेत सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केलेल्या असतात ना, म्हणून सहसा ओपन किचनच असतात. म्हणून येणाऱ्या व्यक्तीनं हॉल म्हणजे सुरू होतो आणि तो कधी संपतो. तेवढ्यात किचन पण येतं. आता बंगल्यांमध्ये कसं असतं, सेपरेट रूम असतात. मग तेवढं अचानक कोणी किचनमध्ये एंट्री करत नाही. म्हणून ओपन किचनवाले घरं नेहमीच म्हणजे चकचकीत स्वच्छच ठेवावे लागतात. आणि इतरांसाठी जाऊ द्या, पण स्वतःसाठी समाधान मिळतं त्या गोष्टीने. आपल्याला छान वाटतं, कामाची घाई गडबड होत नाही आणि मनस्वास्थ्य राहतं. म्हणून हे पण खूप महत्त्वाचं आहे. मग मी आली होती दुसऱ्या गॅलरीत. तीही गॅलरी मी झाडून घेतली आणि धुवून घेतली, स्वच्छ करून घेतली. काही ब्लँकेट्स धुतलेले होते, मी बेडशीट धुतलेल्या होत्या, त्या वाळवायला टाकल्या. या गॅलरीत आली. या गॅलरीत थोडंफार खाली पाणी पडलं होतं, ते तोपर्यंत वाळलं होतं. आणि मग मी गॅलरीत भरपूर असे पानं पडलेले असतात ना, ते संपूर्ण झाडून वगैरे गोळा करून भरून घेतले. मग माझी सुरुवात झाली बेडरूममधून. जास्त कपडे होते आज, म्हणून मग मी ह्या गॅलरीत, पण मध्येच ऊन पडतं आहे, मध्येच पाऊस येतो आहे. म्हणजे असं खूप ऊन नाही आहे, पण अगदी थोडंसं मोकळं आकाश होतं आणि लगेच म्हणजे आपलं भरून पण येतं ढग. मला ना थोडंसं जी ही विंडो आहे, डोअरच आहे, याला ना जाळं लागलेलं दिसलं. मग मी लगेच झाडण्यापूर्वीच ते काढून घेतलं, की जेणेकरून स्पेशली त्याचा वेळ काढेल, त्यापेक्षा जे दिसतं आहे ना त्यावेळेसच मी ते स्वच्छ करून घेतलेलं. खरं तर होममेकरला ना घरामध्ये इतकी कामं असतात, म्हणजे जे मोजता येणार नाही. ती वर्किंग वुमन असू द्या किंवा घरात असणारी स्त्री, तिची म्हणजे कामांची लिस्ट संपतच नाही. अगदी छोटी छोटी काही वाटणारी कामं. आणि बऱ्याचदा तर ना आपण म्हणजे अचानक आपला कुठेतरी चुकीच्या जागी वेळ जात असतो आणि त्यानंतर येणारा प्रेशर, हे सगळं टाळण्यासाठी ना म्हणजे सकाळी सकाळी जेवढा आपल्याकडे वेळ असेल ना तेवढं झटपट आवरून घेतलं की मग नंतर आपल्याला निवांत असा वेळ मिळतो आणि त्या वेळामध्ये आपण अनेक कामं अशी करू शकतो. पण बऱ्याचदा असं होतं, लहान मुलांसाठी लवकर उठावं लागतं आणि मग ना बऱ्याचदा मुलं शाळेत गेल्यावर बऱ्याचदा आपण झोपून घेत असतो. त्यामुळे पण बऱ्याचदा अशी गडबड होत असते. पण एकामागे एक कामं करत गेली आणि थोडा 5-2 मिनटाचा ब्रेक घेतला, त्यावेळेस पाणी पिऊन घेतलं किंवा नाश्ता वगैरे अगदी चांगला केला ना, तर आपल्याला थकवा येत नाही आणि मग आपण सलग 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत ना न थकता नक्कीच चांगल्या प्रकारे कामं करू शकतो. आणि जो अचानक सणावारात येणारा लोड किंवा अचानक कोणी आल्यावर येणारा जो लोड असतो ना, तो येत नाही आणि कामाचा शारीरिक लोड आपण सहन करतो. पण ज्यावेळेस आपल्यावरती मानसिक लोड येतो ना, त्यावेळेस आपण 4 पटीने थकून जात असतो. खरं तर प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवली ना, पण ती प्रत्येकाने ठेवायला हवी. पण प्रत्येक घरी असं होत नाही. प्रत्येक घरातले पुरुष किंवा मुलं ऐकत नसतात. मग असं वाटतं की बघा, बऱ्याचदा आपण ना त्यांच्या मागे बडबड करत असतो. मीही करते बरं तसं माझ्या मुलींच्या मागे. आता बऱ्यापैकी समजदार झाल्या आहेत. पण मग कधीकधी 15-20 मिनटं आपण बडबड करतो आणि ती गोष्ट उचलायला काही सेकंद, काही मिनिट्स लागत असतात. पण ते ऐकत नाही. मग त्यावेळेस आपलं म्हणजे मनस्थिती खराब होते. मग मला आता असं वाटतं, आता म्हणजे बऱ्याच वर्षापासून, की
ती वस्तू आपण ठेवून दिलेली बरी. मुलांना सवय तर हवीच, घरातल्यांना सगळ्यांना हवी, पण मग सगळी अशांती करून उपयोग नसतो. आणि बऱ्याचदा मुलंही शाळेतून कॉलेजमधून थकून आलेले असतात आणि आपणही घरात आवरून ना थकून गेलेलो असतो. मग आपली अपेक्षा असते की आल्यावरती त्यांनी प्रत्येक वस्तू जागेवर ठेवावी, पण ह्या सगळ्या सवयींना लहानपणीच लावाव्या लागतात. अचानक म्हणजे मोठं झाल्यावर ज्यावेळेस मुलं लहान असतात ना, आई त्यावेळेस सगळे ॲडजस्ट करत असते आणि ते मुलं मोठी झाल्यावर त्या गोष्टी करत नाही ना, त्यावेळेस आईला त्रास व्हायला लागतो आणि मग मुलंही तर समजून घेत नसतात. पण लहानपणी जरा ह्या सगळ्या सवयी लावल्या ना, जास्तीत जास्त ना जे वर्किंग वुमन असतात ना त्यांच्या मुलांना बऱ्यापैकी सवयी असतात घर सांभाळायच्या, घर आवरायच्या, घर मेंटेन करायच्या. आपण बघतच असतो, कारण की त्यांच्यावरती लहान वयात बऱ्यापैकी जबाबदारी आलेली असते, आई काम करत असते म्हणून. आता मी आली होती तिसऱ्या बेडरूममध्ये आणि बेडरूममधले प्रत्येक कपडे मला जागच्या जागी ठेवून द्यायचे होते. प्रेस करून आलेले कपडे, बिना प्रेसचे कपडे जे बॅगेत टाकायचे होते परत, आणि जे धुवून घड्या करून ठेवलेले होते मुलींनी ते आपापल्या जागी ठेवायचे होते. घड्या करतात मुली, पण मी त्यांना ना कपाटात ठेवायला नाही लावत, कारण की मी जे ऑर्गनाईज केलेलं असते, रचलेले असतात ना कपडे, परत त्यांची घडी कधी कधी मुडून जाते, म्हणून मग मी स्वतः ठेवत असते. तसं मला मुली बऱ्यापैकी मदत करत असतात. ज्यावेळेस घाई असते किंवा पाहुणे येणार असतात ना, त्यावेळेस खूप मदत करतात. पण मग कधीतरी त्यांचा मूड नसेल ना तर नाही करत, मग त्यावेळेस मला ॲडजस्टमेंट करावी लागते. आताच मी कपाटं रचून घेतलेली होती म्हणून जरा छान आहेत, आता व्यवस्थित आहेत. बघूया किती दिवस राहतात. पण मग उन्नतीला ना मी या कपाटाचा हा भाग दिलेला आहे पुस्तकं वह्या ठेवायला. या बॉक्समध्ये ती आधी ठेवत होती, मध्येच ड्रावरमध्ये ठेवत होती, मध्येच पियानोच्या टेबलवरती ठेवत होती, असं काही चाललेलं. पण आता तिला फायनली हे कपाट दिल्यामुळे तिला प्रॉपर जागा मिळालेली आहे. नंतर ना मग मी प्रत्येक या बास्केटमध्ये, या बॉक्समध्ये मी उन्नतीचे शाळेचे कपडे ठेवलेले आहेत, की जेणेकरून सकाळी ना घाई होणार नाही आणि तिला पटकन म्हणजे हात टाकला की लगेच संपूर्ण कपडे मिळून जातील. तिघही बेडरूम क्लीन झाले होते, दोघंही गॅलरी स्वच्छ झाल्या होत्या, हॉल स्वच्छ झाला होता, डायनिंग टेबल आवरून झाला होता. आणि आता मी आली होती किचनमध्ये. किचनमध्ये ना भांडी वगैरे कधी मी हॉलसोबतच गोळा वगैरे करून घेत असते. संपूर्ण जी उष्टी भांडी होती त्यांचं उष्ट काढून घेतलेलं होतं आणि चहा पावडर सकाळीच संपलेली होती, ती मी फोडून बर्नीमध्ये म्हणजे भरणार होती, पण बर्नी मी धुवून घेतली आणि वाळवून घेतली. अनायसेच ऊन आलेलं होतं म्हणून पटकन वाळलेली. आणि आता वाजलेले आहेत 11:30, तर त्यावेळेस ही चहा पावडर वगैरे भरून घेतलेली. जर आपण कामांचा हिशोब लावला ना तर असं वाटतं इतका वेळ गेला आणि त्यामध्ये इतकीच कामं झाली. बरीचशी कामं तर मी ना रेकॉर्ड पण नाही केलेली, कारण की प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड नाही होत. पण जवळपास मॉर्निंग रुटीनमध्ये ना आपलं रोज सारखीच दिवसाची सुरुवात होत असते, पण ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी बदल होत असतात आणि काही गोष्टी ॲड होतात, काही गोष्टी डिलीट होत असतात. हे जे बदाम होते ना, मी हे बऱ्याच दिवसापूर्वी आणले होते, पण ते पॅक राहिल्यामुळे ना त्यांना जरा जाळं लागलं होतं. मग मी काय केलं, त्यांना धुवून टाकलं आणि उन्हात थोडे वाळवून घेतले आणि परत त्यांना असं ना तव्यावरती भाजून घेतलेलं, अगदी कमी प्रमाणात भाजलेलं, आणि बर्नीत भरून दिलं. आणि आठवणीने आता भिजून म्हणजे संपवून टाकेल लवकरात लवकर. माझ्याकडे दूध शिल्लक होतं, तर मग मी दही लावून घ्यायचं ठरवलं. जे सकाळचं दूध होतं फ्रेश, त्याची साई मी दह्यात टाकून घेतलेली. ही कामं खूप छोट्या आहेत, पण जर नाही केले ना तर ढीगभर असा पसारा गॅस ओट्यावरती दिसतो. मग पटापट 2 पातेल्यांमध्ये दूध असेल तर ते 2-3 पातेल्यांमध्ये कधी दूध असलं तर मग ते पटकन एकात करून घेणं, दही लावून घेणं. जर आता नसतं लावलं ना मग संध्याकाळी परत गरम करा, कोमट दूध होऊ द्या, मग लावा. परत गॅस ओट्यावरती बऱ्याच पातेल्या दिसतात, बरीच भांडी दिसतात. उन्नतीला सकाळी शाळेत पेरू दिलेला होता, तर तो निम्मे उरला होता, त्यालाही मी कट करून घेतलं आणि वाटीत झाकून दिलेलं, की जेणेकरून ज्याला खायचं असेल तो खाऊन टाकेल.
पण ना प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीतरी एखाद्या दिवशी ना आपलं रुटीन तुटतं. म्हणजे आपली इच्छा असते हे करायचं आहे, पण काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग नंतर ना आपण ठरवलेलं असतं त्या पद्धतीने सगळं रुटीन लागत नाही. मग त्या दिवशी आपला मूड ऑफ होतो. जर असं होत असेल तर नका करू मूड ऑफ. प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीतरी धावपळीत, कधीतरी कुठे जावं लागतं. या सगळ्यामध्ये आपलं कामांची लिंक तुटून जाते. पण मग ना कंटिन्यू करून जी कामं महत्त्वाची असतात ना ती ती त्या दिवशी करून घ्यायची. एक्स्ट्राची कामं करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. ह्या सगळ्यात ना मग मी जी आदल्या दिवशी जी भांडी लावलेली होती डिशवॉशरमध्ये ती काढून घेतलेली, अगदी चकाचक स्वच्छ निघालेली होती. अश्विनी जाधवने मला डिशवॉशरविषयी विचारलेलं होतं. तिला घ्यायचं आहे, पण तिला माझं प्रामाणिक मत हवं आहे. मी तर ना उपयोग करते डिशवॉशरचा, पण म्हणजे डिशवॉशर तसं चांगलंच आहे, पण त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स दोघं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपली म्हणजे क्षमता पाहिजे की जर किचनमध्ये डिशवॉशर ठेवायला जागा नसेल, इतर ठिकाणी जागा असेल तर तिथपर्यंत भांडे घेऊन जाण्याची. परत भांडे ना म्हणजे उष्ट न ठेवता स्वच्छ ठेवून म्हणजेच असे जे उष्ट काढून भांडी ठेवतो ना आपण, मावशींनाही तशी भांडी द्यावीच लागतात. आणि सुरुवातीला ना डिशवॉशर घेतल्यावर आपल्याला भांडी कशी लावायची याचं ना नियोजनच कळत नाही. म्हणजे सुरुवातीला आपण कमीत कमी भांडी लावत असतो, मग त्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं अरे इतक्याच भांडी मावतात आणि आपण इतक्याच भांड्यांसाठी एवढं 1 तास भांडी घासणारे डिशवॉशर. पण हळूहळू वेळेनुसार अंदाज येत जातो आणि कमी जागेत आपण भरपूर अशी भांडी ॲडजस्ट करायला शिकतो. मी पण दिवसातून एकदा लावत असते, बाकीची भांडी हाताने घासत असते. या डिशवॉशरमध्ये म्हणजे स्टीलची, काचेची, सिरॅमिकची ही भांडी अगदी छान, स्वच्छ आणि चकचकीत निघतात. कुकरचं विचाराल तर थोडे हँडल सैलसर होऊन जातात, कारण की खूप गरम पाणी असतं डिशवॉशरमध्ये आणि यात आपण हाफ लोड, फुल लोड लावू शकतो. छोटी भांडी तर मी भरपूर अशी ऑर्गनाईज करून घेत असते. मला म्हणजे चांगल्यापैकी मदत होते. माझ्याकडे भांडी घासायला तर आता मावशी नाहीच आहेत. मला डिशवॉशर घ्यायचं असेल तर मी हे पॉईंट सांगते. जर तुमच्याकडे चांगल्या भांडी घासणाऱ्या मावशी असतील, त्या वेळेवर येत असतील, त्या सुट्या घेत नसतील तर डिशवॉशर घेऊ नका. आणि जर तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीमध्ये मावशी लावण्याची परमिशन नसेल, सगळी कामं तुम्हाला घरीच करावी लागत असतील, प्लस तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे चांगल्या मावशी पण नसतील, कारण की बायांचा पण ना खूप प्रॉब्लेम असतो, सारख्या सुट्या होत असतात, इतकी भांडी घासायची नाही असं पण बऱ्याच ठिकाणी असतं, फक्त एक टोपलं घासतील असं पण काही शहरांमध्ये आहे कामवाल्या मावशींचं नियोजन. मग त्यावेळेस ना डिशवॉशर अत्यंत गरजेचं आहे. यात ना मी आता बऱ्यापैकी भांडी लावणार होती. ही आदल्या दिवसाची भांडी आहेत आणि ही सकाळची जी लावली आहेत ना, तर मुलींची टिफिन वगैरे येतील तर ते पण लावून देणार आहे नंतर. आणि मी ना ही जी भांडी आहेत, कुकर, नंतर मोठ्या मोठ्या प्लेट्स, पोळीपाट, परात, काही प्लेट्स असतात मी पातेल्या वगैरे दुधाच्या, भाज्यांची पातेले, कढई ही लावून देत असते की जेणेकरून त्यांचा वास निघून जातो आणि अगदी स्वच्छ चकचकीत निघतात.